जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, गेल्या 5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल, शिरोळ असेल, कुरुंदवाड असेल, किंबहुना सगळ्या तालुक्यामध्येच किंवा राज्यामध्ये एक विकासाचं वारं त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास 200 कोटी रुपयाची विकास कामं या जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षामध्ये झाला। अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या, पण ह्या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत आज आपण भुयारी गटर असेल, पाणी पुरवठ्याची योजना असेल, सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल, सर्वांगानं ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत ही वंचित राहिलेले समाज होते त्या समाजाला सुद्धा सांस्कृतिक भवन असावं, त्यांना सुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला, समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून कुठंतरी एकत्रित यायला एकंदरीत साधन असावं, अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाला सुद्धा सांस्कृतिक भवन बांधून त्या निमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल ही करायसाठी म्हणून सुद्धा अनेक सांस्कृतिक सभागृह, प्रत्येक समाजाची सांस्कृतिक सभागृह आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। नगरपालिकेची सुसज्ज अशा पद्धतीची इमारत करतोय। आता अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, बाकीच्या आहे, काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न कुठेतरी उपस्थित केला असं मला कळलं, कारण म्हणजे त्यांचं एवढं अज्ञान आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पाणी पुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतर हे रस्त्याचं काम चालू होते आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत। टेंडर प्रोसिजरमध्ये ते होतं, पण आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे। आचारसंहिता ज्या दिवशी संपेल त्याच्या 8 दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ही आपण चालू करतोय। निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीच्या हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना केली आहे। आता आपण पाणी पुरवठा 24/7 आपण करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर आखीव आणि रेखीव आपलं शाहू महाराजांनी हे शहर वसवले, त्यामुळं अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशन सुद्धा आपल्याला करता येते का काय, त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नगरीचे आमच्या महायुतीचे प्रयत्न राहतील। त्याचबरोबर हे रस्ते आता भविष्यामध्ये ज्यावेळेला डांबरी रस्त्याच्या पेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का, ह्या दृष्टीनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या महायुतीच्या आमच्या ह्या सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या 5 वर्षामध्ये केलं आणि तेच भविष्य काळामध्ये सुद्धा सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही ह्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्रित केला। मला काही ठिकाणी कळलं, काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की झोपडपट्टीधारकांचं कार्ड दिलं का नाही। मला आश्चर्य वाटतंय, तर म्हणजे एवढी सत्ता भोगलेल्या ज्यांनी लोकप्रतिनिधींना अनेक वर्ष या जनतेनं निवडून दिले त्यांना माहीतसुद्धा नसावं। जवळपास माझ्या हिशोबानं 101 लोकांचे कार्ड, 150 लोकांचे कार्ड आत्तापर्यंत झोपडपट्टीतले ज्यांनी कागदपत्र पूर्ण करून दिले त्यांची 150 लोकांच्या नावावर त्यांच्या स्वतःचे प्रॉपर्टी कार्ड हे तयार झालेत पाहिजे। तर मग उद्या त्याची यादीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्याची यादी मिळेल, ते काढून जरा त्याने अभ्यास करून जे आरोप करायचे आहेत एक विरोधासाठी विरोध नसावा ही आमची भूमिका आहे। केवळ काहीतरी आरोप करायचा आणि विरोध करायचा आणि निवडणूक लढवायच्या म्हणून काहीतरी आरोप करायचे ही प्रवृत्ती, अशा पद्धतीचं वागणं ही जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहराच्या राजकारणाला समाजकारणाला ही शोभण्यासारखं नाही। जे आरोप करायचे ज्यामध्ये तथ्य असतील किंवा जे आपण पूर्ण माहिती घेऊन एखाद्यावर आरोप केले तर निश्चितपणे त्याचा काहीतरी परिणाम आणि आमच्यावर सुद्धा चांगला परिणाम व्हावा। एखादा दोष जर आम्हाला दाखवून दिला तर निश्चितपणे तो सुधारून अधिक गतिमान त्यात चांगल्यापणा कसा आणता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या अज्ञानपणानं कुठल्याही गोष्टी बोलणं हे काय फारसं चित्र चांगलं आहे अशा पद्धतीचं नाही। कोण काय बोललं काय नाही बोललं, पाठीमागं काय झालं ह्याबद्दल सुद्धा काही लोकांनी 10 आली पाठीमागं, काही 1 आला, याच्यापेक्षा सुद्धा पाठीमागं 10 आली ही आली, आपण काय काय पाठीमागं बोललो तो काय म्हणले। आता सत्ता परिवर्तन, सत्ता कुणाची होती, हेच जे लोक जे होते हे त्यावेळा सत्तेमध्ये होते, जयसिंगपुरात होते, शिरोळात होते, कुरुंदवाडात होते, तिन्ही ठिकाणी हेच लोक सत्तेत होते। कुणाचं परिवर्तन करून ही आता आमच्याकडं ही जी सत्ता ती देणार आहेत त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण
सत्ता परिवर्तनाची भाषा केल्या। त्यामुळे हे जे लोक होते हे सुद्धा सत्तेत होते, त्यांनी आपलं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावं। पण हे करत असताना आम्हाला कुणावर आरोप करायचे नाहीत, कुणाला दोष द्यायचा नाही, कुणाला दुष्यनं द्यायचं नाही। आमचा अजेंडा एकच आहे की दिल्लीमध्ये हे महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। त्यामुळं ह्या शहराचा विकास हा जर व्हायचा असेल तर महायुतीचं या नगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा लागला पाहिजे। महायुतीच्या झेंड्याबरोबर जे जे मित्रपक्ष यायला तयार आहेत, जे गावातले सामाजिक कार्यकर्ते असतील, जे कुठल्या पक्षात नसतील, असे लोक जर काही येणार असतील या सगळ्या प्रवाहामध्ये तर त्यांना सुद्धा सगळ्यांना सामावून घेऊ एकंदरीत। कारण हा शेवट या शहराच्या विकासात पिढ्यानपिढ्या आपण या शहरामध्ये राहणारे लोक आहोत। त्यामुळं या प्रत्येकाच्या अडीअडचणी प्रत्येकाच्या समजावून घेऊ। या शहराच्या विकासासाठी प्रत्येक माणूस हा घटक हा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं आणि कोण येणार असतील तर त्या सगळ्यांना सुद्धा सामावून घेऊन या शहराच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं पॅनल आम्ही लवकरच जाहीर करून त्या पद्धतीनं निश्चितपणे ही निवडणूक लढवू आणि 26च्या 26 आणि नगराध्यक्षाची सीट या सगळ्या 100% सीटा या निश्चितपणे निवडून येतील एवढा मला आज जनतेमध्ये आपण ज्यावेळा फिरतो त्यावेळा एकंदरीत आपल्या जनतेच्या भावना ही आपल्याला लक्षात येतात। कारण एवढी 35-40 वर्ष राजकारणामध्ये ज्यावेळा आपण घालवतो त्यावेळा लोकभावनेचं आपल्याला लोकभावना ही लगेच कळत असते। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 26 आणि नगराध्यक्ष सकट सगळ्या सीटा आमच्या ह्या निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा। आज लोक म्हणतात की बारामती झाली पाहिजे, कोण काय म्हणतंय, याच्यापेक्षा सुद्धा बारामतीच्या पुढं कसं जाऊ अशा पद्धतीचं काम ही करायची मानसिकता ठेवून आम्ही सगळे लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतो। यासाठी म्हणून तुमच्या सगळ्या पत्रकारांचा सुद्धा या शहराच्या विकासामध्ये पत्रकार असेल, मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तुमचा सुद्धा तेवढाच सहभाग या शहराच्या विकासामध्ये हा जसा राज्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून जसा आमचा जसा ते यामध्ये वाटा आहे तशाच पद्धतीनं पत्रकारांचा सुद्धा, छायाचित्रकार, सगळे प्रिंट मीडियाचा सुद्धा, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सुद्धा तेवढाच सहभाग या शहराच्या विकासामध्ये आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपण द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आम्हाला शांततेनं शहराच्या विकासावर आम्हाला निवडणूक खेळायची असल्यामुळं आमचा इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही आरोप प्रत्यारोप कुणाला काही न करता शहराच्या विकासावरच आम्ही 2 तारखेपर्यंत बोलू आणि शहराच्या विकासावरच बोलून आम्ही आमची मतं मागू एवढं तुम्हाला ह्या निमित्तानं सांगतो। त्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हे बोलले, पराग पाटील साहेब आहेत, शिवसेनेचे आहेत, सगळेच हे आम्ही सगळे लोक आहेत, बजरंग कामकर आघाडीचे, हे सगळेच आम्ही एकत्रित बसून आम्ही एक राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित आम्ही सगळे सीटो भागवतो। कोण मला काही लोकांना प्रश्न पडला असेल तुमचं किती यांचं किती, आमच्या सगळ्यांची मिळून 27च्या 27 हे सगळे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, 27च्या 27 उमेदवार हे राष्ट्रवादीचे आहेत, 27च्या 27 उमेदवार शिवसेनेचे आहेत, 27च्या 27 उमेदवार तर्रानी आघाडीचे आहेत, 27च्या 27 उमेदवार शाहू आघाडीचे आहेत। ही सगळ्यांची आमची एकत्रितपणानं मोठा आहे। इथं मीपणा आमच्या ह्या आघाडीमध्ये नाही, इथं आम्हीपणा हा सगळ्यांना एकत्रितपणानं घेऊन जायची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही निवडणूक यशस्वी करून 2 तारखेला गुलाल हा आमच्या अंगावर पडेल असा आम्हाला विश्वास आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।